आपलं वर्कआउट पूर्ण झालंय. आपण जकूझीजवळ स्विमिंग पूल एरियामध्ये बसलोय. म्हणालो, पोहायला जायच्या अगोदर एक व्हिडिओ नक्की काढूया. मागच्या 2 आठवड्यांमध्ये आपण काही जास्त व्हिडिओज यूट्यूबवर टाकले नाही. खरं तर नाहीच टाकले. शूट भरपूर व्हिडिओ केले, पण एडिट करण्याएवढा मला काही टाईम भेटला नाही. कारण हे की Googleनी 2 आठवड्या अगोदर एक भरपूर मोठी लॉन्च दिलेली. ती ए-आय लॉन्च, ॲनलाइज, स्टडी आणि आपण डेली आयुष्यामध्ये ह्या टूल्सला कसा वापर करू शकतो, त्या शिकण्यात भरपूर टाईम आपला गेला आहे. मागच्या 2 आठवड्यांमध्ये आपण काय ए-आय एजंट्स तर बनवलेच, पण आपला यूट्यूब चॅनलसुद्धा स्टडी करून घेतला. जे फीडबॅक्स आलेले त्यांच्यावर वर्कसुद्धा केलं. एक फीडबॅक तर भाषेचा होता. भरपूर वर्ष बाहेर राहिल्यामुळं वेगळी भाषा शिकता शिकता आपली मराठी तर कच्ची नाही राहिली ना, ह्याचा अनुभव मी घेत होतो. आणि जर कच्ची आहे तर हरकत नाही, त्याला परत आपण इम्प्रूव्ह करू शकतो. हे सगळं चालत असताना नजर ह्यावरही गेली, की इतर लोक काय कंटेंट बनवून टाकतायत त्यांच्या सोशल मीडियावर किंवा यूट्यूबवर. भरपूर चांगले क्रिएटर्स भेटले आणि असेही क्रिएटर्स भेटले जे आठवड्यातून, महिन्यातून किंवा वर्षातून एकदा काहीतरी गोष्ट करणार आणि त्याला सतत सोशल मीडियावर टाकणार. मानो ती त्यांची एक लाईफस्टाईल आहे. आणि मला अशा क्रिएटर्सपासून लांब राहायलाच आवडतं. कारण की जर तुम्ही एक गोष्ट एकदा कधीतरी करताय आणि त्याची टिमक्या वाजवत फिरताय, तर तुम्ही एकामेकाला फक्त डोपामाइन एक्साइटमेंट देताय. समोरच्याला वाटतं, अरे ह्याचं आयुष्य काय भारी आहे, आपल्या आयुष्यात हे का नाही आहे. आणि जिथं ही गोष्ट येते तिथे तुम्ही समोरच्याला एक फॉल्स आयडेंटिटी दाखवून इम्प्रेस करायचा प्रयत्न करताय. त्यामुळं मी म्हणतो, जर तुम्ही कंटेंट क्रिएशनमध्ये यायचा विचार करताय, तर अगोदर ठरवा की तुमची लाईफस्टाईल कशी आहे, काय गोष्ट आहे जी तुम्हाला इम्प्रूव्ह करायची आहे आणि ती जी जर्नी आहे इम्प्रूव्हमेंटची ती रेकॉर्ड करा आणि अपलोड करा. भरपूर क्रिएटर्स तर मला असेही दिसतात, जे आयदर इंट्रोवर्टपासून एक्स्ट्रोवर्ट झाले. आधी खूप शांत असायचे, आता बोलायला लागले. किंवा एक जिमला जाऊन 6 महिन्यात ट्रान्सफॉर्मेशन केली आणि आता त्यांना कॉन्फिडन्स आला. त्यामुळं आता ते काही कंटेंट बनवत आहे. ते बरोबर आहे की चुकीचे आहे, त्यावर मला काही डिबेट करायचं नाही. पण ते व्हॅल्यू काय प्रोव्हाईड करतायत ते महत्त्वाचं होतं. आणि जसं आपण पाहतो की व्हायरॅलिटी आणि नंबर्सच्या खेळामध्ये लोकं ते ट्रस्ट करतात, की अरे ह्याला तर एवढे फॉलोवर आहे, अरे हिला तर एवढे लाईक्स येत आहे, अरे ह्यांच्या फोटोवर एवढे सारे कमेंट येत आहे. आणि त्या चक्करमध्ये व्हॅल्यू राहते एका बाजूला आणि लोकं विचार करतात, की हे फेमस झाले आहे कारण ह्यांनी काहीतरी व्हॅल्यू दिली आहे. असं काही नसतं. ते सगळे गोष्टी तुम्हाला विकत घेता येतात. पण एका व्यक्तीची सिन्सिअरिटी त्याच्या डोळ्यातूनच कळून येते, की जर्नीला ते किती सिन्सिअर होते आणि त्यांच्याकडून काय एक्स्पेक्ट केल्या जाऊ शकतं. भरपूर प्रकारचे रेस आहे. त्यामध्ये एक नवीन रेससुद्धा डिजिटल एजमध्ये इंट्रोड्यूस झाली आहे. ती म्हणजे सेल्फ ग्रोथ आणि सेल्फ डेव्हलपमेंटची. सगळे सतत लागले आहे हसलमध्ये. काहीतरी नवीन करायचं आहे, काहीतरी मोठं करायचं आहे, दर दिवशी इम्प्रूव्ह व्हायचं आहे, दर दिवशी काही ना काहीतरी नवीन शिकायचं आहे. ते सगळं खूप चांगलं आहे, पण रेस्टसुद्धा तेवढाच जरुरी आहे.